नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण नवीन भरती निघालेली आहे, आदिवासी विकास विभागामध्ये ही भरती होणार आहे। याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स रोजच्या रोज येत राहतात, त्यात तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाते। चला तर मग जाणून घेऊया काय आहे आदिवासी विकास विभाग भरती। आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे। रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात आदिवासी विकास विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि भरतीचा विभाग आहे आदिवासी विकास विभाग। पदाचे नाव विविध पदे इथे भरली जाणार आहे, वेगवेगळ्या प्रकारची, आणि त्यानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे। मानधन पण पदाच्या अकॉर्डिंग असणार आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे। ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे। भरतीचा कालावधी 11 महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने ही भरती असणार आहे। पदाचे नाव IT तज्ञ, MIS IT सहाय्यक, MIS असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट, सल्लागार, खरेदी असे पदाचे नाव आहे। एकूण 10 पदे इथे भरली जाणार आहे। नोकरीचे ठिकाण आदिवासी विकास विभाग अंतर्गत आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30 मे 2025 आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता सर्वांनी नोट करून घ्या। आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक असा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे। तर अशा प्रकारे ही भरती आहे। जे कोणी इच्छुक उमेदवार असेल त्यांनी इथे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही। यासाठी अटी काय आहे तर अर्ज सादर करण्यासाठी तसेच भरावयाची पदे, पदांचा तपशील, मानधन, शैक्षणिक अर्हता इत्यादी तपशील बघण्यासाठी तुम्हाला https://maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची। एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करायचा। प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी एक अथवा सर्व अर्ज स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार फक्त आयुक्तालय आदिवासी विकास यांनी राखून ठेवला आहे। अर्जदार यांच्या अर्जात कोणत्याही अटी शर्ती असल्यास त्या मान्य करण्यात येणार नाही। सदर पदे ही कंत्राटी पद्धतीने फक्त 11 महिन्याच्या कालावधीसाठी असतील। जाहिरातीतील सर्व पदे नियमित पदे नसून ती निव्वळी कंत्राटी स्वरूपाची आहेत। सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही। सदर पदांना कोणतेही शासकीय लाभ प्रत्यक्षपणे मिळणार नाही, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची वेतन भत्ते अदा करण्यात येणार नाही। सदर पदाबाबत निवड समितीचा निर्णय अंतिम राहील, त्याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही। इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व स्वतःचा बायोडाटा, त्यामध्ये संपर्कासाठी ईमेल, मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे व इतर अनुषंगिक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, संगणक अर्हता, मराठी इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र इत्यादी contact.nsk.mh@maha.gov.in यावर विहित मुदतीत सादर करावा। ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। म्हणजे इथे अर्ज तुम्हाला जर ऑफलाईन पाठवायचा असेल तर त्यासोबत कागदपत्रे वगैरे सगळे अटॅच करून 30 तारखेच्या आतच पाठवून द्या आणि ह्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात। सदर पदाची मुलाखत आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक कार्यालय येथे होणार असून याबाबतचा तपशील पात्र उमेदवारांस पत्राद्वारे आणि ईमेल मार्फत कळवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही भरती आहे। तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच सेंड करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।